राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी। एरवी विकारासेनी पैसे, करी कीर इंद्रियाची ऐसे, परी धर्मासी वेखासे जावो नेदी। जो अप्रवृत्तीचा अवाटा, सांडूदी विधीच्या निघे वाटा, तेवीची नियमाचा दिवटा सवे चाले। कामू एशिया वोजा प्रवर्ते, म्हणून धर्मासी होय पुरते, मोक्ष तीर्थीचे मुक्ते संसार भोगी। भूतांच्या ठाई कामू तोमी नव्हे, तो मी म्हणे आत्मारामू, जेणे अर्थास्तव धर्मू थुरू आहे। महाराज अध्याय 7 आहे, विज्ञान योग। या विज्ञान योगामध्ये प्रकृतीचं कोड उलगडण्याचं हे भगवंतानी काम केलेलं आहे। भगवंतानी अर्जुनाला आपल्या या उपदेशातून हे प्रकृती म्हणजे काय, देह म्हणजे काय, संसार म्हणजे काय, त्याच्यामध्ये असलेलं चैतन्य म्हणजे काय, या सगळ्या गोष्टींचा विचार सांगितला आहे महाराज। या सगळ्या गोष्टींचा विचार सांगताना माऊलींनी या श्रोतांच्या या सगळ्या श्लोकांच्या अर्थांसाठी अनेक उदाहरणं दिलेली आहेत। हा 10 आणि 11 नंबरचा जो श्लोक आहे, त्या श्लोकाला या अध्यायामधल्या या ओव्या लिहून दिलेल्या आहेत। या ओव्या अशासाठी लिहिल्या आहेत की याचं जे स्वरूप आहे ते स्वरूप विस्तृतरित्या तुमच्या समोर यावं। भूतांच्या ठाई कामू, म्हणजे भूत म्हणजे ही पंचमहाभूत, या सगळ्या सृष्टीमध्ये जीवन जगणारे ते सगळे सजीव जे दुसऱ्या जीवाला जन्माला घालतात। भूतांच्या ठाई कामू, जो काम आहे ज्याच्यामुळे उत्पत्ती होते, तो मी म्हणे आत्मारामू, तो सुद्धा मीच आहे। असं आत्मारामू म्हणजे प्रत्यक्ष भगवंत म्हणतायत, जेणे अर्थास्तव धर्मू थोरू आहे। या सगळ्या गोष्टींमध्ये जे धर्म अर्थ या दोन्ही गोष्टींना उत्पत्ती असल्याशिवाय धर्म पुढे चालणार नाही, अर्थ पुढे चालणार नाही, अर्थार्जन पुढे होणार नाही। म्हणून उत्पत्ती होणं गरजेचं आहे। आणि उत्पत्ती करणारे सजीव, त्यांच्यामध्ये असणारा काम, त्यांच्यामध्ये असणारा आत्माराम हा मीच आहे, चैतन्य मीच आहे, असं भगवंत अर्जुनाला सांगतायत। एरवी विकाराचेनी पैसे, करी कीर इंद्रियाची ऐसे, परी धर्मासी वेखासे जावो नेदी। विकारांच्या मुळे जरी इंद्रियांच्या अधिपत्याखाली काही विकार उत्पन्न झाले आणि त्या विकारातून जरी तो काम त्यांच्यावर प्रभुत्व गाजवलं त्या कामाने, जेणे अर्थास्तो धर्मू थोरू होय, तरीही तो इंद्रियांच्या असलेल्या त्या इच्छेला धर्माच्या आणि अर्थाच्या या कामाच्या असलेल्या विकाराचा सुद्धा या धर्माच्या कामामध्ये किंवा धर्म मार्गामध्ये कुठलाही विकार उत्पन्न होत नाही किंवा त्याला अडसर निर्माण होत नाही। एरवी विकाराचेनी पैसे, करी कीर इंद्रियांची ऐसे, जरी त्या इंद्रियांनी विकाराच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला तरी परी धर्मासी वेखासे जाऊ नये, पण धर्माच्या मार्गामुळे तो त्या मार्गावर जाण्यापासून इंद्रियांना रोखू शकतो। जय अप्रवृत्तीचा अवाटा, सोडून विधीची निघे वाटा, तेवीची नियमाचा दिवटा सवे झाले। ज्या वेळेला तो अप्रवृत्तीच्या मार्गाचा मार्ग सोडून सुयोग्य मार्गावर, ज्या विधिनिषेध पाळून जो मार्ग सुयोग्य आहे अशा मार्गावर ज्यावेळेला तो निघेल, तेवीची नियमाचा दिवटा, म्हणजे त्याच्याबरोबर या तेजाचं, या नियमाचं प्रकाश, तेज त्याच्यासोबत चालेल। कामू एशिया वोजा प्रवर्ते, म्हणून धर्मास होय पुरते, मोक्ष तीर्थे मुक्ते संसार भोगी। अशा रीतीने तो काम चालवतो, कामाचा उपयोग करतो, म्हणून धर्माचं असलेलं आचरण पूर्ण होतं व त्यामुळे
संसारात असलेल्या त्यालासुद्धा संसारामध्ये मोक्ष प्राप्त होतो. म्हणजे संसार केलेल्या इंद्रियाचा संपूर्ण उपभोग घेतलेल्या अशा त्या व्यक्तीला सुद्धा या संसारामध्ये मोक्ष प्राप्ती होते. महाराज, हा सगळा जो विषय आहे ना, हा सगळा विषय तुमच्या रोजच्या जीवनात वापरणाऱ्या या देहाच्या असलेल्या इंद्रियाच्या असलेल्या विकारांवरती हे केलेलं भाष्य आहे. अनेक गोष्टी आपल्याला मोह म्हणून, लोभ म्हणून आपण या इंद्रियांकरवी उपभोगत असतो. मग ती उपभोगणारी गोष्ट जरी तुम्ही या इंद्रियांच्या मार्फत उपभोगत असाल तरीसुद्धा जर तुम्ही धर्माच्या आचरणाने ती उपभोगत असाल, त्या नियमाप्रमाणे त्या धर्माच्या वाटेवर चालून जर तुम्ही ती इंद्रिय सुख घेत असाल तर धर्म तुम्हाला त्या मार्गापासून बाजूला जाऊ देत नाही आणि तुम्ही बाजूला न गेल्यामुळे त्या नियमाचं जे तेज आहे ते तेज या धर्माच्या वाटेवर तुम्हाला मोक्षप्राप्तीकडे घेऊन जातं. महाराज, अनेक गोष्टी आपल्याला विचारात घेता येतील. या गोष्टींचा जो विचार आहे, जो श्रुतिगौरवाच्या मांडवी कामसृष्टीचा वेलू वाढवी, जव कर्मफळेसी पालवी अपवर्गी टेके. आता या कामाच्या सृष्टीचा वेल म्हणजे कामाच्या मुळे निर्माण होणारी ही सृष्टी, त्याच्यामुळे हा वेल वाढतोय. जो श्रुतिगौरवाच्या मांडवी म्हणजे ज्या रीतीने धर्माने ज्याचा गौरव केलेला आहे, ज्या श्रुतींचा गौरव धर्माने केलेला आहे, त्या मांडवामध्ये त्या पद्धतीने वेल कसा वेडावाकडा कुठेही वाढत जातो तसं नाही. वेल कामाचा आहे पण तो नियमाच्या आधारे त्याच मांडवात असला पाहिजे जो मांडव श्रुतिगौरवाचा म्हणजे या धर्माने निर्माण केलेल्या एका ठराविक मर्यादेच्या गौरवाचा, ज्याच्या श्रुती म्हणजे ज्याच्या शृंखला जिथपर्यंत आहेत धर्माने सांगितलेल्या नियमांच्या आधारे या कामसृष्टीचा वेल वाढतोय त्या मांडवामध्येच आहे, जो श्रुतिगौरवाचा मांडव आहे, ज्या ठिकाणी एक ठराविक मर्यादा नियम आहे. ते नियम पाळून या कामाचा उपभोग घेतला जातोय. जव कर्मफळेसी पालवी अपवर्गी टेकी. या कर्मफळांच्या सर्व गोष्टींना 100% जोपर्यंत यश येत नाही तोपर्यंत कर्मफळेसी पालवी अपवर्गी टेके. म्हणजे जोपर्यंत या वेलाला कर्मफळाची संपूर्ण पालवी येत नाही, त्यातनं कर्मफळ निष्पन्न होत नाही, तोपर्यंत हा कामसृष्टीचा वेल या श्रुतिगौरवाच्या मांडवावर वाढवण्याचं काम जो करतो. ऐसा न्यूत का कर्ण जो भूता या बीजरोपू, तो मी म्हणे बापू योगियांचा. अशा नियमाने राहणारा, कुठल्या नियमाने राहणारा? असा नियतू का कंदर्पू म्हणजे या नियमाप्रमाणे वागणारा. आता जो भूता या बीजरूपू, जो या बीजातून, तो म्हणे, तो मी म्हणे बापू योगियांचा, या सगळ्या योग्यांचा असलेला योगेश्वर. तो म्हणतो की या नियमामध्ये राहणारा, प्राणीमात्रांची उत्पत्ती करण्यासाठी म्हणून या बीजाच्या रूपात या सृष्टीत राहणारा तो म्हणजे सुद्धा मी आहे. असं या सर्व योग्यांचा योगेश्वर म्हणजे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण हा मी आहे असं सांगतायत. हे एक एक किती सांगावे, आता वस्तू जातची आगवे, मजपासून जाणावे विकारले असे. महाराज, सुरुवात झाली एरवी विकाराचेनी पैसे करी कीर इंद्रियाची ऐसे. हा विकार शब्द सुरुवातीला आहे आणि विकारले ऐसे हा शेवटला शब्द आहे. म्हणजे हे एक एक किती सांगावे, असं वेगवेगळं तुला फोडून किती सांगावं अर्जुना.
हे संपूर्ण वस्तू ज्यात या सृष्टीमध्ये निर्माण होणारं हे माझ्यापासून निर्माण झालेलं आहे. हे विकारले ऐसे माझ्यापासूनच निर्माण झालं आहे. हे तू जाणावं विकारले ऐसे, अशा यातनं हे निर्माणच झालेलं आहे. आता महाराज लक्षात घ्या, इथे 2 वेळेला सुरुवातीला विकार शब्द आला, शेवटला एक विकार शब्द आला. या विकार शब्दाच्या भोवती या सगळ्या ओव्यांचा सगळा मागोवा घेतलेला आहे. महाराज विकार म्हणजे नेमकं काय? रावणाच्या मनात सीतेबद्दल आलेला विकार, हा विकार जो उत्पन्न झाला रावणाच्या मनामध्ये. महाराज रावणाबद्दलची जी संकल्पना आहे ना, ती नीट पहिली समजून घ्या. रावण हा दिसायला कुरूप नाही, रावण हा दिसायला सुंदर आहे. रावणाकडे स्वतःचं असं लंकेचं साम्राज्य आहे. रावण हा प्रत्यक्ष शिवाचा वरदान प्राप्त झालेला दशग्रंथी ब्राह्मण आहे. याच्याकडे असलेल्या संपत्तीची मोजदाद या त्रैलोक्यात कोणाकडेही नाही. प्रत्यक्ष कुबेरापेक्षाही जास्त धन या रावणाकडे आहे. सगळे 9 ग्रह पायाखाली यांनी बांधून ठेवलेले, त्याच्यावर बसणारा हा रावण आहे. म्हणजे याच्या संपूर्ण आयुष्यामध्ये वाईट काळ हा येणारच नाही, अशी ती खरी परिस्थिती आहे. या सगळ्या सृष्टीमध्ये असणारी सर्वोत्तम फुलबागा, सर्वोत्तम फळबागा या लंकेमध्ये आहेत. महाराज या सगळ्या सृष्टीमध्ये असणारी सगळ्यात सुंदर स्त्री म्हणजे मंदोदरी, मंद उदरी, सगळ्यात कमी पोट असलेली अशी ती, म्हणून मंदोदरी इतकी सुंदर स्त्री ही त्याची भार्या आहे, पत्नी आहे. त्याच्या मनामध्ये विकार उत्पन्न होऊच शकत नाही, कारण त्याला एका गंधर्व अप्सरेचा श्राप आहे. त्या रावणाला तिने तिच्यावरती बलात्कार केल्यामुळे, तिच्या मर्जीविरुद्ध तिचा उपभोग घेतल्यामुळे रावणाला त्या गंधर्व अप्सरेने श्राप दिलेला आहे. तू असा प्रयत्न जर परत करशील तर तुझा सर्वनाश होईल. त्याच्यामुळे रावण या मार्गाला जाणारा नाही. पण रावणाकडे इतकी संपत्ती आणि इतका तो दैदिप्यमान असलेला तो राजा, त्याच्यामुळे वाटेल ती भार्या, त्याची वाटेल ती असणारी स्त्री त्याची भार्या होऊ शकेल, ही त्याची मानसिकता आहे. त्याच्यामुळे तो त्या मार्गाला जाणार नाही, जायची त्याची इच्छा नाही. अशा रावणाला विकार उत्पन्न होणं शक्य नाही, कारण त्याला सगळ्या योगाचं ज्ञान आहे. गीता भगवंतानी ही नंतर सांगितली, पण रावणाला संपूर्ण त्या सिद्धीचं ज्ञान आहे, ज्या सिद्धीमुळे प्रत्यक्ष भगवंत परमात्मा शिवा हा वरदान द्यायला, रावणाला वरदान द्यायला प्रत्यक्ष प्रगट झालेला आहे. त्याला आत्मलिंगसुद्धा त्यांनी दिलेलं आहे. अशी सिद्धी रावणाकडे आहे, ज्या सिद्धीमुळे, ज्या तपश्चर्येच्या त्या मंत्रामुळे प्रत्यक्ष भगवान शिवशंकर हे त्याला वरदान देत आहेत. वरदान असं दिलं आहे, अमरत्वाचं दिलेलं नाही, पण त्याचा प्राण तो कुठेही ठेवू शकतो. समोरचा त्याला कोणीही पराजित करू शकत नाही, जोपर्यंत प्राण त्यांनी सुरक्षित ठेवलेल्या जागी त्यावर आघात होत नाही. दशानन 10 वेळेला स्वतःचं मुंडकं भगवान शिवशंकराला दान केल्यामुळे 10 तोंडाचा रावण दशानन आहे. त्याच्यामुळे बुद्धी 10 पट त्याच्याकडे जास्त आहे. इंद्रजित सारखा त्याला मुलगा आहे. लक्षात घ्या, हा विकार उत्पन्न होणं, त्याला हे सगळं माहिती आहे. इंद्रजित सारखा मुलगा जन्माला येण्यासाठी मला काय करायला हवं, त्याप्रमाणे त्यांनी मंदोदरीशी लग्न करून सुयोग्य नियमाच्या आधारे इंद्रजित सारख्या मुलाला जन्म दिला आहे, ज्याने प्रत्यक्ष इंद्राला जिंकलेलं आहे. त्यालाही ती सगळी शक्ती त्याच्याकडे उपलब्ध आहे. अशा रावणाला, हा सगळ्या रावणाचा सारी पाठ सांगण्यामागचं कारण असे, रावण हा अत्यंत टोकाचा जबरदस्त तपस्वी आहे. तो कुणालाही सहजासहजी हार न जाणारा, त्याला त्रैलोक्यामध्ये हरवणारा असा कोणीच नाही आहे.
ज्याने सगळे ग्रह पायाखाली बांधून ठेवलेले, तर तो रावण पराजित कसा होईल, नष्ट कसा होईल? कारण तो नष्ट झाल्याशिवाय सृष्टीला गती नाही, कारण बदल होणं हा सृष्टीचा नियम आहे. त्याच्यामुळे पहिलं असलेलं हे सगळं संपलं पाहिजे. परंतु रावण संपणं शक्य नाही, कारण त्याच्या मनात विकार उत्पन्न होणं शक्य नाही. महाराज बघा, प्रयोजना कशी असते. प्रयोजन कसं असतं? एखाद्या कृतीमागचं, एखाद्या भगवंताच्या कार्यामागचं रावण नष्ट होणं हे काळाची गरज आहे. पण असा रावण नष्ट करणं प्रत्यक्ष भगवंतालाही शक्य नाही, कारण रावणाने चूक करायला हवी. एकच त्या पापाचा त्याला अधिकार आहे की ज्याच्यात रावण नष्ट होईल, तो म्हणजे त्याच्या मनामध्ये दुसऱ्या स्त्रीबद्दलचा विकार उत्पन्न झाल्याशिवाय त्यांनी ती स्त्री उपभोगण्यासाठी तिला स्पर्श केल्याशिवाय रावण नष्ट होऊ शकत नाही. मग अशी पतिव्रता स्त्री म्हणजे सीता, धरतीतून तिचा जन्म आहे, कोणाच्या माणसाच्या पोटातून तिचा जन्म नाही, धरित्रीचा तिचा जन्म आहे. तो जन्म घेतल्यानंतर जनक राजाच्या घरी राहिलेली ही जानकी, रामाची पत्नी, प्रभू श्रीरामाचं असलेलं हे रूप त्याच्यापेक्षाही रावणाचं रूप हे वेगळं आहे. पण प्रभू श्रीरामाची असलेली पत्नी ही सीता, हिला पळून नेण्यामागचा रावणाचा उद्देश इतकाच आहे की माझं सगळं ऐश्वर्य बघून ही प्रत्यक्ष सीता मला सहज पती म्हणून स्वीकार करेल. पण हा विकार उत्पन्न होण्यासाठी शूर्पणखेच्या मनामध्ये पहिला विकार उत्पन्न करावा लागला. तो झाला, शूर्पणखेला राम आवडला. शूर्पणखेच्या मनामध्ये रावणाच्या बहिणीच्या मनामध्ये रामाबद्दलचं प्रेम, रामावर प्रेम करणं हे काही साहजिकता आहे. रामावर कोणीही प्रेम करेल. तो रामाचा जो देह आहे, जी देहबोली आहे, तोही राजा आहे, अयोध्येचा राजा. या अयोध्येचा राजा, त्या राजावरती असलेलं ते तेज, ते भगवंताचं तेज, त्याच्या प्रेमात पडणं हे स्वाभाविक आहे. शूर्पणखा त्याच्या प्रेमात पडलेली आहे. लक्ष्मणाने तिचं नाक कापलं हा एक वेगळा विषय आहे, तो चर्चेला नंतर घेऊ आपण. पण रामाच्या प्रेमात पडली आणि त्याला आपल्याला मिळवण्यासाठी त्याच्या मनातून सीता जायला हवी, कारण त्याच्या मनामध्ये सीता आहे. आणि त्याच्या मनातून सीता जाण्यासाठी रावणाच्या पुढे शूर्पणखेने सांगितलं आहे की सीता किती सुंदर आहे. जगामध्ये सगळ्यात सुंदर स्त्री असेल ती सीता आहे. एका वल्कलांवर राहते. रामासारख्या त्या वनवासात फिरणाऱ्या एका पुरुषाबरोबर ती नांदते. रावणाला वाटलं माझ्याकडे आली की ती आपोआप माझी पत्नी होईल, कारण हे सगळं माझं बघितलेला वैभव बघितल्यानंतर सीतेच्या मनामध्ये रावणाच्या बद्दलची आपोआप आत्मीयता निर्माण होईल, हा रावणाचा समज आहे. इतकी सुंदर स्त्री त्रैलोक्यातली माझी पत्नी असायलाच पाहिजे, म्हणून रावणाच्या मनात अहंकारामुळे विकार निर्माण झाला आहे आणि रावण सीतेला उचलून घेऊन गेला आहे. प्रश्न असा आहे, सीतेच्या मनामध्ये रावणाचं हे सगळं बघितल्यानंतर अशोकवनामध्ये त्या रावणाच्या लंकेमध्ये हे सगळं ऐश्वर्य बघितल्यानंतर रावण हे सुंदर आहे. मग त्याला बघितल्यानंतर सीतेचं मन फिरू नये म्हणून अनुसूयेची वल्कलं तिला दिली गेलेली आहेत. सीता जरी अशोकवनामध्ये असली, जरी त्या लंकेमध्ये असली, तरी त्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्या वल्कलांमुळे सीता त्या फुलांमध्ये, त्या बागेमध्ये, त्या फळांमध्ये, त्या झाडांमध्ये ती रामालाच शोधते. तिच्या मनामध्ये समोर कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणीही रामाचंच रूप आहे असाच तिचा भास आहे. तिच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये रावणाच्या बद्दलचा विकार निर्माण झालेला नाही. रावणालाही महाराज प्रश्न विचारला आहे, तुम्ही तर मायावी आहात, कोणतंही रूप घेऊन तुम्ही
सीतेला वश करू शकले असतात, मग तुम्ही रामाचं रूप घेऊन सीतेकडे का गेला नाहीत? म्हणजे ज्या क्षणाला मी रामाचं रूप घेतलं त्या क्षणाला माझ्या समोर सीता ही माता म्हणून झाली. परस्त्री ही माता आहे या नियमाने मला ती माता दिसली, माझ्यातला विकार निघून गेला, त्यामुळे मी ते रूप परत घेतलं नाही. सीता पत्नी व्हावी ही इच्छा रावणाच्या मनात आहे महाराज, आणि तिला आपल्याला बळजबरीने उपभोगता येणार नाही, कारण तो शाप आहे हे रावणाला माहिती आहे. बघा महाराज, रावण हा प्रगल्भ बुद्धिमत्तेचा आहे, सगळ्यात तपस्वी महान तपस्वी तो आहे. त्याच्याकडे ज्या सिद्धिशस्त्र आहेत ती इतर कोणाकडे या सृष्टीमध्ये नाहीत. इंद्रजितकडे ब्रह्मास्त्र आहे. लक्षात घ्या, या सगळ्या साम्राज्याचा अधिपती रावण असताना सुद्धा रावणाला नष्ट करणं म्हणून भगवान श्रीराम, प्रभू श्रीराम हे मोठे आहेत. शत्रू जितका बलाढ्य तितका त्याला हरवणारा मोठा, हा सृष्टीचा नियम आहे महाराज. म्हणून विकार उत्पन्न होणं, तो विकार उत्पन्न झाला, तो जर धर्मातला विकार असता तर रावण नष्ट होत नाही. मंदोदरी जगत सुंदरी असताना तिच्याबरोबर केलेला संग निर्माण झालेला इंद्रजित हा विकार नाही, हा त्या धर्माप्रमाणे आलेला, जरी तसं असलं तरी तो धर्माप्रमाणे आलेला तो इंद्रजित आहे, म्हणून तो विकार नाही. पण भगवंताच्या मर्जीशिवाय सीतेला उचलून आणणं हा महाराज विकार आहे. त्या विकारामुळे रावणाला संपूर्ण हे साम्राज्य नाही, संपूर्ण ही शक्ती, त्रैलोक्यामध्ये असलेलं ते सगळ्यात मोठं तपस्वी शरीर संपवावं लागलं, नष्ट व्हावं लागलं. इंद्रजित स्वतःच्या मुलासहित संपूर्ण राक्षस कुळासहित संपवावं लागलं, संपुष्टात आणावं लागलं, कारण एकच विकार सीतेला उचलून आणणं. त्याचा भाऊ कुंभकर्ण त्यांनी सांगितलंय, पण तो विकार एकदा मनामध्ये आला का तो जर चुकीचा असेल, धर्माच्या नियमात नसेल, तर तो विकार केवळ आणि केवळ तुम्हाला नष्ट करू शकतो. हे महाराज या ओव्यांचं खरं रूप आहे, उदाहरण आहे. हा जो विकार आहे, ज्याच्यापासून हे वस्तू ज्यात आगवे तयार झालेलं आहे, हे माझ्यापासून आहे, हा मी आहे. जे सात्विक हनभाव का रजत मादी सर्व ते ममरूप संभव ओळखे तू. हे झाले तरी माझ्या ठाई परी तया माझी मी नाही, जैसी स्वप्नीच्या डोही जागृतीनं बुडे. भगवंत म्हणतायत हे सात्विक, हे रजतमादी, हे सर्व गुण, हे ममरूप संभव ओळखे तू. हे रूप माझंच आहे. तुला दिसणारं सगुणातलं सगळं रूप तुझ्या डोळ्यासमोर दिसणारं, मग ते सुंदर असो, कुरूप असो, वाईट असो, काही असू दे, ते सगळं चैतन्य म्हणजे मी आहे. हे झाले जरी माझ्या ठाई, हे जरी माझ्यापासून निर्माण झालेलं असलं तरी तया माझी मी नाही, त्याच्यामध्ये मी नाही, माझ्यापासून निर्माण झालं आहे. दुर्जन असतील ते सुद्धा माझ्यातूनच निर्माण झालेले आहेत, पण त्यांच्यात मी नाही. मी आहे त्या सज्जनांमध्ये, मी त्याच्यात नाही. ज्याच्यात तो दुर्जन आहे त्या देहात मी नाही. जैसी स्वप्नीच्या डोही जागृतीनं बुडे. इथे एक उदाहरण छान माऊलींनी दिलेलं आहे की स्वप्नामध्ये असलेल्या कोणत्याही गोष्टीचा जागेपणी काडीचाही उपयोग नाही. स्वप्नात जर तुम्ही एखादा संस्थांचे राजे असाल तर त्या संस्थांचं राज्यपद तुम्हाला आत्ता मिळणार नाही. एखाद्या राज्याचे तुम्ही पंतप्रधान असाल, पण त्या स्वप्नामध्ये प्रत्यक्षात त्या स्वप्नात मी पंतप्रधान होतो म्हणजे असंच मला इथे लोकांनी वागवलं पाहिजे, ते शक्य नाही. म्हणजे जागृती आणि स्वप्न त्याचं उदाहरण आहे की स्वप्नीच्या डोही, स्वप्नांच्या या सगळ्या मनातल्या विचारांमध्ये जागृती, प्रत्यक्ष
ही काही बुडू शकत नाही. म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे. माझ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आजच्या प्रवचनाचा भाग होत असला तरी विकार या शब्दाचा अर्थ आपल्या स्वतःच्या असलेल्या या चालू आयुष्याच्या गोष्टीमध्ये नक्की काय या विकाराचा उपयोग आहे आणि तो कसा आपल्यावरती कर्माशी बांधील आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये विकार उत्पन्न होतो. आपल्याला असलेली धर्माप्रमाणे असलेली स्त्री उपभोगणं हा त्या स्त्री संबंधातला नियमाप्रमाणे तो त्या मांडवावर घातलेल्या वेलाचा कामाचा तो प्रकार आहे आणि त्याच्यातून निर्माण होणारं हे बीज, त्याच्यातून निर्माण होणारं हे रूप नवचैतन्य या सृष्टीमध्ये येणार आहे. तुम्ही एक बी म्हणून कार्यरत आहात. मग स्त्री झाली तरी ती एक बी आहे, पुरुष झाला तरी ती एक बी आहे. दोघांच्यामधनं निर्माण झालेलं रोपटं ते वाढतं, एवढंच तुमचं पहिलं काम आहे. तुमचं मूल मोठं होणं, त्याला जन्माला घालणं हे तुमचं काम आहे. त्याच्यासाठी विकाराची गरज आहे. तुम्हाला तुमच्या स्त्रीबद्दल सुद्धा आकर्षण निर्माण होणं ही सुद्धा या विकाराचाच एक भाग आहे. तो जो काम आहे ज्याच्यामुळे आकर्षण निर्माण होतं, भगवंत म्हणतात तो सुद्धा मीच आहे. पण हा विकार उत्पन्न होणं आपल्या स्त्रीबद्दल हा भगवंताच्या नियमातला काम आहे. पण दुसऱ्या स्त्रीबद्दल, दुसऱ्या पुरुषाबद्दल ज्या वेळेला हा विकार उत्पन्न होतो त्यावेळेला तो नियमामध्ये धरून नाही. त्यामुळे त्या देहाला तशा गोष्टीसाठी मग नष्ट होणं गरजेचं आहे. ते मग कर्माच्या पापामध्ये लिहिलं गेलेलं आहे. परस्त्री, लग्न झालेली परस्त्री या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. तसा पुरुषांनी त्या गोष्टींचा विचार करायला हवा. विकार मनात उत्पन्न होण्याची साधनं या समाजामध्ये भरपूर आहेत महाराज. रोज तुम्ही TV बघता महाराज. 7 वाजता तुम्हाला अनेक सिरियल्स बघायला मिळतात TV वरती. त्या सगळ्या TVमध्ये उत्तम साड्या, उत्तम चेहऱ्यावरती रंगरंगोटी करून त्या स्त्रिया, ते पुरुष उभे असतात. त्यावेळेला त्यांच्यातली असलेली ती विकाराची भावना, त्याच्यामध्ये असलेली ती तिरस्काराची, द्वेषाची, प्रत्येक सिरियलमध्ये, कुठेही सिरियलमध्ये चांगलं तुम्हाला दिसणार नाही. तिथे वाईटपणा, द्वेष, तिरस्कारे बघण्याची मनोवृत्ती आपली झाली आहे. ते बघत बघत आपण 9:30-10पर्यंत आपण अन्न खातो. तेच विकार त्या अन्नातून पोटात जातात. रात्री त्याचाच विचार होतो, विकारांचाच विचार होतो. रात्रभर झोपल्यानंतर पुन्हा तेच तुमच्या शरीरात त्याचाच वेल वाढतो आणि तोच विकार दुसऱ्या दिवशी घेऊन तुम्ही उठता. मनातमध्ये असलेल्या विकारांचा वेल वाढणं ही एक ठराविक गोष्ट नियमाच्या आधारे असली तर वेगळी. नियमाच्या पलीकडे जाऊन विकारांचा वाढलेला वेल तुम्हाला गुरफटून टाकतो आणि तो तुम्हाला नष्ट केल्याशिवाय राहत नाही. हा या प्रवचनातला आजचा सगळ्यात मोठा उपदेश आहे, उद्देश आहे की हे समजलं पाहिजे की कशामुळे आपल्याला या सृष्टीमध्ये असलेलं आपलं सगळं सौभाग्य, असलेलं सगळं ऐश्वर हे नष्ट होतं. या विकारावरती ते अवलंबून आहे. तुम्ही सगळ्या गोष्टींचा महाराज ज्यावेळेला विचार करताना त्यावेळेला त्या गोष्टींचा विचार करण्यामध्ये सुद्धा जर तो द्वेषाने असेल, तिरस्काराने असेल, मोहाने असेल, लोभाने असेल तरी महाराज तो विकार आहे. प्रत्येक गोष्टीचा विचार त्रयस्थ हरीच्या रूपाने, भगवंताच्या नियमानुसार, भगवंताच्या रूपानेच केला किंवा त्या मार्गाने जर तुम्ही त्या मार्गावर असाल तर त्या नियमांचं तेज, जर तुम्ही त्या भगवंताच्या कामाचा जरी उपभोग घेत असला, जर तुम्ही नियमात असाल तर त्या नियमाचं तेज तुम्हाला मार्गक्रमण करायला हे सतत तुमच्याबरोबर असतं. तुम्हाला कधीही त्या विकाराच्या चुकीच्या मार्गावर जाऊ देत नाही. इतकी या नियमांची ताकद आहे, ज्याची गरजही आहे आणि ते नियमातही असायला हवं. काम असायलाच हवा, तोही पुरुषार्थ आहे.
विकार असायलाच हवा तोही पुरुषार्थ आहे. भगवंत म्हणतो त्या दोन्ही गोष्टी मीच आहे, पण त्याला नियम आहेत. त्या नियमाच्या आधारेच ते घडलं पाहिजे, त्या आधारेच ते तिथे थांबलं पाहिजे. हा भगवंताचा नियम ओलांडून जो जाईल, त्या ओलांडून जाणाऱ्या माणसाला ते कर्म भोगायचं आहे. महाराज, अनेक विषय सांगण्यासारखे आहेत. या विकाराच्या बद्दल जेवढं बोलू तेवढं कमी आहे. म्हणून भगवंतांनी शेवटच्या ओळीत आपण ज्या घेतल्या त्याच्यात सांगितलंय, रजतमादी हे सगळे जे गुण आहेत, रजोगुण तमोगुण हे सगळे जे गुण आहेत, हे सगळे गुण हे माझ्यापासून निर्माण होतात. तुझ्या मनामध्ये जो अहंकार असतो, तुझ्या मनामध्ये जो काम असतो, विकार असतो, मोह असतो, हे माझ्यापासून निर्माण होतात. हे जे भाव आहेत सात्विक भाव, हे जे सगळे विकार आहेत, मनामध्ये येणारे सगळे विचार विकार हे माझ्यापासून निर्माण होतात. हे सगळं माझ्यापासून निर्माण जरी होत असलं तरी त्याच्यामध्ये मी नाही. मग भगवंत कशात आहे? जर विकार जर भगवंताच्या मुळे निर्माण होतात, मग भगवंत कशात आहे? जर तो म्हणतो याच्यात मी नाही, हे महाराज कोड आहे. या कोड्याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला पुढच्या प्रवचनात आपण भेटूया. तोपर्यंत महाराज थांबतो. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी,